ईव्हीएम हॅकिंगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, ती व्यक्ती कोण, गुन्हा दाखल. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. अनेक मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी निकालानंतर उमेदवारांना मिळालेली मतं शेअर करत ईव्हीएममध्ये घोळ असल्याचं म्हटलं जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते संजय राऊत यांनी हा निकाल मान्य नसल्याचं म्हटलंय, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संशय व्यक्त करत सोशल मीडियातून प्रश्न उपस्थित केले आहेत. आणि त्यातच सोशल मीडियावर ईव्हीएम टॅम्परिंगचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झालेला आहे आणि त्यामध्ये व्हिडिओ कॉलिंगद्वारे एका व्यक्तीशी ईव्हीएम हॅकिंगच्या मुद्द्यावरून चर्चा केली जात असल्याचं दिसून येते. एका वृत्तवाहिनीच्या यूट्यूब चॅनेलवरूनही हा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आल्यानंतर तो तुफान व्हायरल झाला असून लोकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र या व्हिडिओवर आता निवडणूक आयोगाने पहिल्यांदा स्पष्टीकरण दिले. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि यामध्ये व्हिडिओतील व्यक्ती ईव्हीएम मशीन हॅक करून एका राजकीय पक्षाच्या बाजूने निवडणुकांचा निकाल फिरवू असा दावा करताना दिसून येत आहे. त्यामध्ये किती जागांवर निकाल फिरवला जाईल यासाठी व्हीव्हीपॅट मशीनचे काही नंबर मला हवेत असंही ती व्यक्ती सांगताना दिसून येते. इंडिया टुडे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन स्टोरीचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओत अमेरिका हॅकर सैजय शुजा यांनी दावा केला की अमेरिकेतील संरक्षण विभागाचा तांत्रिक बाबींचा वापर करून ईव्हीएम हॅक करू शकतो. त्यासाठी त्यांनी 54 कोटी रुपयांची मागणी केल्याचं व्हिडिओमध्ये ऐकायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.